विठू माऊलीच्या गळ्यामध्ये आपण तुळशी माळ घालत असतो. या तुळशीचे गुण तुम्हाला माहिती आहेत का? तुळस किती गुणकारी आहे बघा. आपल्याला हल्ली असं जाणवतं की सर्दी, खोकला, ताप हे आजार वरचे वर लहान मुलांमध्ये आढळून येतात. अशा वेळी तुळशीची पानं जर चावून चावून खाल्ली तर आपल्याला आढळून येईल की खोकल्याचं प्रमाण कमी झालंय. अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे काय? सूज कमी करतं, कफ शरीरातला कमी करतं. तापावरती हा तुळशीचा चहा तुम्ही नक्की पिऊन बघा. बघा, चहा आपण जो वेगळ्या प्रकारचा घेतो त्याच्यामध्ये टॅनिन असतं, ते शरीरासाठी हानिकारक आहे. पण हा जो तुळशीचा चहा तुम्ही घेतलात हा तुमच्या शरीरासाठी अगदी उपयुक्त आहे, की ज्यानी तुमच्या शरीराला फायदा होणार आहे, की शरीरामध्ये जे पचन आहे ते सुधारून तुम्हाला तुमच्या शरीरात वाढलेला वात, पित्त आणि कफ हे कमी व्हायला मदत होणार आहे. कधी तुम्हाला असं वाटलं की डोकं दुखतंय, अशा वेळेला तुम्ही तुळशीचं पान चावून खा. तोंडाला वास येत असेल तरी सुद्धा तुळशीचं पान चावून खाल्लं तर बॅड ब्रीथपासून तुम्हाला सुटका नक्की मिळेल. कधी कधी बघा जिभेवरती पांढरा लेअर दिसतो आपल्याला. याचा अर्थ काय? की आपलं पचन कुठेतरी वीक आहे, की आपलं पचन चांगलं होत नाहीये, अग्नी मंद झालेला आहे. अशा वेळी तुम्ही तुळशीची पानं मधाबरोबर मिक्स करून जर खाल्लीत, असं चाटण घेतलं तर बघा ते तुळस तुमच्यासाठी गुणकारी ठरत असते.